पेण तालुक्यात विद्युत पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वारंवार घडत आहे. यामुळे जनता अगदी कंटाळून गेली. लोकप्रतिनिधींचा एमएससीबी अधिकाऱ्यांवर अंकुश राहिलेला नाही. अधिकारी सुस्तावले आहेत. वेळेवर बिल वसूल केले जातात, पण लाईट गेल्यावर वेळेवर लाईट येत नाही. वडखळपासून कासू ते कोलेटी विभागातील तसेच बोरी शिर्की विभागात 3 ते 4 दिवस लाईट नसतानाही विद्युत महामंडळाचे अभियंता अधिकारी गप्प आहेत. येत्या 7 दिवसात विद्युत पुरवठा पूर्ववत झाला नाही तर भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा संजय जांभळे यांनी पत्रकार परिषदेत दिला. पनवेल बस आगाराच्या नूतनीकरणासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलन करण्यापासून ते शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम ठेवलाय. त्यानुसार पुन्हा एकदा त्यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा विधानसभेत मांडत शासनाचं लक्ष वेधून प्रवाशांना न्याय देण्याची मागणी केली. पनवेल बस आगार नूतनीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करा अशी जोरदार पुनर्मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. मनसेचे रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेणमध्ये हिंदी सक्तीचा शासन निर्णय GR रद्द झाल्याचा जल्लोष साजरा करण्यात आला. राजसाहेब ठाकरे यांच्या भूमिकेच्या आणि 5 जुलैच्या मोर्चाच्या दबावामुळे हा निर्णय मागे घेण्यात आल्यामुळे पेण नगरपालिका चौकात फटाक्यांची आतिषबाजी आणि लाडू वाटप करत विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संदीप ठाकूर यांनी राजसाहेब ठाकरे आणि सर्व महाराष्ट्र सैनिकांचे आभार मानले. या आनंदोत्सव प्रसंगी पेण तालुका आणि शहरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उरणच्या कोपरोली नाक्यावर भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेशी परधर्मीयानं गैरवर्तन झाल्याची घटना घडली. संबंधित महिलेनं काही विक्रेत्यांकडून अशोभनीय वर्तन झाल्याचा आरोप करत ही बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर नागरिकांनी संबंधित विक्रेत्यांना जाब विचारला असता वातावरण तणावपूर्ण झालं. या घटनेमुळे संतप्त झालेल्या काही नागरिकांनी आरोपींना धारेवर धरत मारहाण केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. उरण तालुक्यात बाहेरील व्यापाऱ्यांबाबत स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. उरण पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी SP वाठारकर यांच्या कार्यप्रणालीमध्ये राबवण्यात आलेल्या विविध विकास कामात भ्रष्टाचार झाला असल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे. तरी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले मॅडम यांनी उरण पंचायत समितीच्या अखत्यारीत झालेल्या कामांची चौकशी करून तत्कालीन गटविकास अधिकारी SP वाठारकर यांच्या मालमत्तेची सखोल चौकशी करावी अशी मागणी उरण तालुक्यातून केली जात आहे. खालापूर तालुक्यातील प्रजीविकेचे उत्पादन करणाऱ्या KDL बायोटेक कारखाना 2013 मध्ये बंद पडला. या कारखान्यात कायमस्वरूपी 214 कामगार आणि अन्य ठेकेदारावरील जवळपास 700 कामगार कार्यरत होते. या कामगारांच्या जीवावरच त्यांचं कुटुंब अवलंबून होतं. कारखाना बंद पडल्यानंतर या कामगारांचा हिशोब मिळावा यासाठी व्यवस्थापन यांच्यासोबत चर्चा सुरू असताना गेले 12 वर्षात एक कवडी सुद्धा मिळालेली नाही. त्यामुळे येत्या 8 दिवसात आमदार महेंद्र थोरवे यांनी याबाबत पुढाकार घेऊन कामगारांना न्याय द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील खोपोली एक्झिट जवळ केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरनं बोगद्याला जोरदार धडक दिल्यानं टँकर रस्त्यावर पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात टँकरमधील केमिकल गळती होऊन रस्त्यावर पडत होतं. खोपोली एक्झिट जवळील बोगद्याला जोरदार धडक दिल्याने टँकर पलटी झाला. यावेळी IRB पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा, बोरघाट पोलीस, हेल्थ फाउंडेशनचे सदस्य, मृत्युंजय दूत, केमिकल एक्सपर्ट धनंजय गीर यांनी मोलाचं मदतकार्य केलं. नंतर रस्त्यावर पडलेल्या केमिकलवर माती आणि गिरीट टाकून रस्ता वाहतुकीसाठी चालू करण्यात आला. आरोग्य संपन्न शेती, सेंद्रिय शेती विकास करताना आधुनिक तंत्रज्ञान वापरणं अत्यंत महत्त्वाचे, शेती जपणं महत्त्वाचं ठरणार आहे असं प्रतिपादन सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप कांबळे यांनी काढले. तालुका कृषी अधिकारी कार्यालय खालापूर आणि पंचायत समिती खालापूर यांच्या संयुक्त विद्यमानं कृषी दिन खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांना आपले सरकार पोर्टलवर कसा अर्ज करावा, ॲग्रिस्टॅगची माहिती आणि गरज, शेतीविषयक शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. तसंच आदिवासी शेतकरी बांधव यांना तूर पीक बी आणि अन्य बियाण्यांचं वाटप करण्यात आलं. पनवेल तालुक्यातील सोमाटणे कोण गावाच्या हद्दीत पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या धडक कारवाईत दारूच्या टायरनं भरलेली गाडी हस्तगत करण्यात आली. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन गाडगे यांनी एका खबऱ्याकडून या गाडी संदर्भात माहिती मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं सापळा रचून गाडी क्रमांक MH03AZ1954 हिची झडती घेतली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात गावठी दारूचे टायर विनापरवाना जवळ बाळगून त्याची विक्री करण्याकरता नेत असल्याचं अधिक तपासात निष्पन्न झाल्याने गाडी चालक अविनाश रसाळला गाडीसह ताब्यात घेण्यात आलं.
पेण शहरात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांकडून नाराजीचे सूर ऐकू येत आहेत. पेण शहरातील म्हाडा कॉलनी, कुंभाराळी परिसरात विद्युत पोल पडल्याची घटना घडली. सुदैवाने घटना घडली त्यावेळी परिसरात कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलण्यात येत आहे. मात्र यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.